नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप आणि नवोदयमधील हा सर्वात महत्त्वाचा आणि अवघड घटक आज आपण पाहणार आहोत. तर हा घटक एकदम सोप्या पद्धतीने कसा शिकायचा तो आज आपण पाहणार आहोत. आता दिलेला हा जो घटक आहे डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की पहिल्या पायरीला डझन असेल, नंतरच्या पायरीला दस्ता, नंतर ग्रोस आणि नंतर रिम. असे प्रश्न आले की या पायरीने प्रश्न सोडवायचे. सर्वात प्रथम आपण करूयात की प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक पायरीमध्ये किती नग असतील. जर आपण इथं पाहिलं किती नग असतील असा जर आपण विचार केला तर आपण विचार करूया एका डझनमध्ये किती नग असतील. बरोबर, 12. आता एका दस्त्यामध्ये किती नग असतील असा जर विचार केला आपण तर एका दस्त्यामध्ये 12च्या दुप्पट 24 असतील. ओके, एक दस्ता बरोबर 24 नग. ठीक आहे, त्याला आपण शीट पण म्हणू शकतो. तसंच एका ग्रोसमध्ये किती नग असतील तर 144 आणि एका रिम मध्ये किती नग असतील तर 480. आता एक रिम म्हणजे आपण ती झेरॉक्सची एवढा बॉक्स असतो तो एक रिम असतो, तर साधारणतः 480 पेजेस असतात. ओके, हे झालं नगाच्या बाबतीत. नग विचारलं तर या पायरीमध्ये जायचं 12, 24, 144 आणि 480. आता जर असा प्रश्न विचारला, जर असा विचारला, नगाच्या ऐवजी डझन विचारला. डझनाच्या बाबतीत जसं इथं विचारलं डझन किती असतील. आता नग विचारले, नग माहीत झाले की प्रत्येक डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम मध्ये किती नग असतील. आता डझन किती असतील विचार करूयात. आता एका डझन मध्ये एकच असेल. बरोबर, एका डझनामध्ये एकच असेल. आता एका दस्त्यामध्ये किती डझन असतील. आता हे 24 आहेत म्हणजे याचा अर्थ एका डझनामध्ये 12 असतील म्हणजे याचा अर्थ 24च्या किती होईल 2 डझन. म्हणजे 2 डझन म्हणजे किती दस्ता, एक दस्ता. 2 डझन म्हणजे एक दस्ता. आता 144 वस्तू आहेत. बरोबर, जर याला 12 ने भागलं, कारण एका डझनात 12 असतात, म्हणजे किती निघेल 12 डझन. 12 डझन, 12 डझन म्हणजे एक ग्रोस. 2 डझन म्हणजे एक दस्ता. 1 डझन म्हणजे 1 डझन. तसं आता 12 ने सोपी आहे, याला भागायचं. 12च्या पाड्यात 48, 12 चोक 48 म्हणजे किती होणार 40. म्हणजे एका रिम मध्ये 40 डझन असेल. जर आपण इथं लिहिलं समजा ड ड ड आणि ड, एका डझनात 1, एका दस्त्यात 2, एका ग्रोस मध्ये 12 आणि एका रिम मध्ये 40. सरासरी असे प्रश्न विचारतात. एक दस्ता, 2 डझन आणि 1 ग्रोस आणि अर्धा रिम बरोबर किती डझन, असं प्रश्न विचारले तर या पद्धतीने सोडवायचे. सगळ्यात सोपा. लक्षात आलं इथपर्यंत. असे प्रश्न या पद्धतीने सोडवले तर लवकर सुटतील. ओके, धन्यवाद.